कव्वा। राजकाशीगढ़ रत्नागिरी डिस्ट्रिक्ट के अंदर यंगस्टर खिलाड़ी में इन्होंने अपना नाम बनाया गया। मैन फ्रॉम गोलकोट के खिलाड़ी है, आज रत्नागिरी डिस्ट्रिक्ट के लिए ओपन हाफ में प्रेजेंट कर रहे पनवेल का ऐतिहासिक मैदान और उसके ऊपर यह प्रतियोगिता चल रही है। फील्डिंग एक खिलाड़ी फ्लाइंग स्लिप का खिलाड़ी थोड़ा सा पीछे की तरफ है, एक खिलाड़ी बैकवर्ड पॉइंट, एक खिलाड़ी शॉट मिड ऑफ पर एक खिलाड़ी ऑन साइड पर मिड ऑन का खिलाड़ी ऊपर गए, शॉट मिड विकेट, शॉट फाइंडिंग, दो खिलाड़ी 30 गज दायरे के बाहर और स्ट्राइक लाइन पर जाकर संदीप है लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ रखा गया ओवर द विकेट ऑन साइड की तरफ बिनकर ऑफ सब के बाहर की कड़क शॉट है, डीप बैकवर्ड पॉइंट की तरफ खेल दिया, कड़क शॉट बल्ले के बीचों बीच, कड़क बल्लेबाजी संदीप द्वारा सट्टा सट फटाफट। राज का सेकंड ने सवाल पूछा क्या मेरा स्वागत नहीं होगा, पॉइंट के सर के ऊपर से वो दर्शनीय स्ट्रोक, जबरदस्त जबरदस्त स्ट्रोक है। आगाज हुआ, अब तो अंजाम बाकी है, ये तो शुरुआत है, ये तो ट्रेलर है, पूरी पिक्चर बाकी है, ये तो झांकी है, असली पिक्चर अभी बाकी है। राज कासीकर का स्वागत वो गजब के अंदाज के साथ किया संदीप ने। संदीप के इरादे स्पष्ट है, संदीप ने कहा वादे नहीं इरादे लेकर आए, मैदान किसी का भी हो धमाका करने वाले गए। बहुत ही अच्छा स्ट्रोक था, ऑफ के बाहर गिनती बहुत खूबसूरती के साथ कट कर दिया, स्कोर 5 पर पहुंच गया बगैर किसी नुकसान के। पावर प्ले का भरपूर फायदा उठाते हुए बल्लेबाज संदीप, राज कासीकर तैयार ओवर द विकेट, ये गेंद बहुत ही अच्छी गेंद थी, टप्पा खाने के बाद विकेट के बीच में समाप्त करने की कोशिश और अच्छी गेंदबाजी करें, अब जाकर आगे की तरफ गेंदबाजी करने की कोशिश, लाइन बहुत अच्छी थी, टप्पा बहुत अच्छा था, उस गेंद को कलाई का इस्तेमाल किया गया, बॉटम का इस्तेमाल किया और सिंगल के साथ स्कोर कार्ड अब जाकर 6 पर पहुंच गया। आपके स्क्रीन के ऊपर स्ट्राइक रेट पर सूरज मोहिते को बताया जा रहा है, 3D स्पोर्ट्स के प्रोप्राइटर हैं और आज फ्रेंड्स 11 के लिए 6 रन बगैर किसी नुकसान। बैकफुट पर चले गए, बड़ा स्ट्रोक खेलना चाहते हैं, मैदान पर फील्डर मौजूद है, वहां पर फील्डर मौजूद है, इनके हाथों में चले गए, रनआउट का विकेट मिल सकता था मगर डायरेक्ट हिट नहीं कर पाए। अगर मगर से वो क्रिकेट का खेल नहीं बनेगा, 100% दोगे तो बिल्कुल वो क्रिकेट का खेल बन सकता है। बार मौका था और ऐसे मौके बार बार नहीं आते हैं, बाल बाल बचे। नॉन स्ट्राइक के बल्लेबाज संदीप 6 रन बगैर किसी नुकसान के। राज का सेकंड अब तक 4 गेंद की है, वाइड लाइन यार्कर करने की कोशिश, क्या वो बाहर की तरफ चले गए वो भी देखने वाले हैं। हमारे ऑफिशियल अंपायर देरी के साथ वो इशारा आया, वो दुरुस्त आया, वाइड बॉल का इशारा। राज का सेकंड गेंदबाजी करे, 7 रन अब तक खर्च गए, पहले ओवर की 4 गेंदों का खेल समाप्त हुआ। सूरज अभी भी खाता नहीं खोल पाए, 2 गेंदों उन्होंने खेली है और खाता नहीं खुला। इस ओवर की अगली गेंद बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, बल्ले का अंदरूनी किनारा लिया, गेंद पीछे की तरफ चल गया, वाह शानदार फील्डिंग, तालियां बजनी चाहिए, कमिटमेंट बहुत अच्छा गया, एफर्ट बहुत अच्छा गया। प्रतीक प्रदीप जी जान लगा रहे, प्रतीक जूले को आपने देखा, 2 रनों के साथ स्कोर का डब जाकर आगे बढ़ गया। टीम का टोटल 9 रन बगैर किसी नुकसान। बल्लेबाजी करने वाली टीम फ्रेंड्स 11 5 गेंदों का खेल समाप्त हुआ। राज का सेकंड प्रमुख गेंदबाजी कर रहे हैं प्रणाली 11 के लिए। बैकफुट पर चले गए, बड़ा स्ट्रोक खेल दिया, मैदान के सर के ऊपर से गेंद डॉकआउट की तरफ जाते हुए वो शानदार फील्डिंग है, क्या अंदर क्या बाहर वो भी देखने वाले गए, हाथों को जरूर लगे मगर उसके बाद वो गेंद बाटले के बाहर चली गई। एक अच्छा स्ट्रोक बल्लेबाज सूरज मोहिते का फील्डर थे वहां पर शुभम, मगर इस गेंद को रोकना चाहते थे, बाहर की तरफ चले गए और वो 4 का इशारा हुआ। पहले ओवर का क्या समाप्त, स्कोर कार्ड 13 रन बगैर किसी नुकसान के साझेदारी बनी, भागीदारी बनी है। पहले ओवर के अंदर वो अच्छा स्टार्ट दोनों बल्लेबाजों का। स्कोर कार्ड 13 पर पहुंच गया, ज्यादा चर्चा भी नहीं करनी है, ज्यादा चर्चा करोगे तो ज्यादा खर्चा होगा। 13 रन दूसरे ओवर के अंदर नए गेंदबाज तुषार, 5 ओवर का मुकाबला, 2 ओवर मैंडेटरी पावर प्ले के रहेगी और बिल्कुल वो पहला फ्रेश राउंड है तो 5 ओवर का, उसके बाद वो ओवर कम किए जाएंगे क्योंकि आज ग्रैंड फिनाले को समाप्त करना है। इस टूर्नामेंट का वो आखिरी दिन चल रहा है। स्ट्राइकर पर संदीप है, नॉन स्ट्राइकर पर सूरज,
और गेंदबाजी करने के लिए अब जाकर दूसरे ओवर के अंदर मैन फ्रॉम केतकी के अच्छे खिलाड़ी आज पनवेल के ऐतिहासिक मैदान पर केतकी का छोटा सा गांव चिपळूण तालुके के अंदर वहां से तुषार सफर करके आज पनवेल के अंदर आएंगे 13 रन बगैर किसी नुकसान के फील्डिंग के खिलाड़ी फ्लाइंग स्लिप में खिलाड़ी पॉइंट शॉट फाइटिंग पर खिलाड़ी अंदर एक शॉट मिड विकेट डाउन पर खिलाड़ी है मेंढरपुरी पावर प्ले आहे की नाही अंपायरला काम आहे काय ए भाई मी तुला काय विचारलं ते शॉट ते प्लेयर तर ते अंपायर मेंढरपुरी पावर प्ले किती ओव्हर आहे 2 ओव्हर आहे मग फिल्डर काय एवढे बाहेर लागले 3 बाहेर दुसऱ्या ओव्हरला 3 मेंढरपुरी काय असतं मेंढरपुरी कंपनी मेंढरपुरी गोल्ड पावर पहले ओवर के अंदर बिल्कुल वो 2 खिलाड़ी बाहर है उसके बाद दूसरे ओवर के अंदर 30 गज दायरे के बाहर वो 3 खिलाड़ी आपको नजर आएंगे इस टूर्नामेंट का रोल रेगुलेशन स्ट्राइकर पर बल्लेबाज संदीप है गेंदबाजी करने के लिए तुषार गेंदबाजी करने के लिए तैयार 13 रन पहली गेंद आगे की तरफ गेंद ऑन साइड की तरफ ड्राइव किया दायरे के अंदर फील्डर गेंदबाज जब तक गेंद को फील्ड करे थ्रो करे तब तक आसानी के साथ दोनों बल्लेबाजों के पास पर्याप्त समय था आंखों को इशारा किया दोनों बल्लेबाजों ने एक सिंगल लेना पसंद किया सिंगल के साथ स्कोर कार्ड अब जाकर आगे बढ़ गया 14 रन बगैर किसी नुकसान के 14 रन बने के बगैर किसी नुकसान के ओवर नंबर 2 का खेल मैदान के अंदर 5 ओवर का मुकाबला फ्रेंड्स 11 बनाम प्रणाली 11 राउंड करून टाक सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है किंग्स 11 पनवेल प्रेजेंट महामानव चषक 11 सूरज 6 पर बल्लेबाजी करे संदीप 6 पर बल्लेबाजी करे तुषार दूसरे ओवर के अंदर आए वो अच्छी गेंदबाजी बहुत अच्छी गेंदबाजी जड़ में गेंदबाजी कर तुषार को पता है अब आके बिना हम रह नहीं सकते पानी के बिना हम जी नहीं सकते ऐसा आलम में दोस्तों यॉर्कर के बिना सटीक लाइन के बिना गेंदबाज बच नहीं सकते सटीक लाइन के साथ वो आगे की तरफ गेंदबाज तुषार द्वारा फुल टॉस गेंद बहुत खूबसूरती के साथ स्क्वायर की तरफ खेल दिया फील्डर के मौका नहीं है सर के ऊपर से मस्तक में दस्तक वन बाउंस ओवर द रोप गेंद बॉटम के बाद 4 रन खराब गेंद थी उसके ऊपर वो सही नसीहत देते हुए सूरज मोहित जबरदस्त बल्लेबाजी कर रहे हैं ऑफ साइड की तरफ गेंद को मारा कम घसीटा ज्यादा सूरज मोहित का वो अच्छा स्ट्रोक बल्ले के बीचों बीच टाइमिंग बहुत अच्छा है और खेलने का जो अंदाज है ना सूरज मोहित का वो बिल्कुल गजब का है फ्रेंड्स 11 दूसरे ओवर के अंदर 18 रन बगैर किसी नुकसान के और 5 ओवर का मुकाबला है सूरज 10 पर पहुंच गए संदीप 6 पर बल्लेबाजी कर रहे हैं तुषार के खिलाफ अब तक 3 गेंद में 5 रन आए गेंदबाजी करने के लिए तुषार जो आए ना उनके खिलाफ अब जाकर हल्ला बोला गया फील्डिंग बिल्कुल वो दायरे के अंदर ऑफ साइड पर 5 खिलाड़ी दायरे के अंदर गए आगे की तरफ गेंदे शॉट में गेंदे पिकअप शॉट है गेंद मिड विकेट बॉटल के बाहर फील्डर गए वो बन गया दर्शक बन गए दीवाने गेंद बॉटल के बाहर तालियां बजाने का मौका कड़क शॉट है पिकअप शॉट क्या मारा एक ही मारा वो भी खींच कर मारा और वो सॉलिड ही मारा बॉर्डर लाइन के बाहर सूरज मोहित रुकने का नाम नहीं ले रहे गजब के फॉर्म में है और क्या बल्लेबाजी कर रहे हैं मैदान के ऊपर जिस तरीके से वो हवाई चल रहे ना और उसके खिलाफ जिस तरीके से वो बल्लेबाजी गजब की बल्लेबाजी स्कोर कार्ड अब जाकर 24 पर पहुंच गया
सूरज मोहिते ने इरादे स्पष्ट किए, सूरज ने कहा वादे नहीं, इरादे लेकर आए गए मैदान, किसी का भी हो धमाका करने वाले फ्रेंड्स 11 वाले धमाका करने के लिए तैयार हैं। और सूरज मोहिते 7 गेंदों में 16 पर गेंद रह गए। इनका इंजन गर्म हुआ, जितनी ज्यादा धूप है उतना उनका बल्ला बोल रहा है। तुषार का स्वागत हुआ। तुषार ने सवाल पूछा, हम चिपलून से आए गए, पनवेल का सफर किया, क्या हमारा स्वागत नहीं होगा? इन्होंने कहा बिल्कुल स्वैग से करेंगे आपका स्वागत। इस ओवर के अगली गेंद आगे की तरफ गेंद ऑन साइड पर खेलना चाहते थे, गेंद बनने का ताल्लुक अच्छा नहीं हुआ। गेंद मिड विकेट बाउंड्री की तरफ चली गई। मिड विकेट बाउंड्री लाइन पर फील्डर मौजूद थे, उन्होंने गेंद को फीड किया, थ्रो किया। तब तक आसानी के साथ एक सिंगल लिया गया और सिंगल के साथ स्कोर कार्ड अब जाकर 25 पर पहुंच गया। साझेदारी बनी है, भागीदारी बनी है और दोनों बल्लेबाजों के बीच में एक अच्छी कॉन्ट्रीब्यूशन, एक अच्छा पार्टनरशिप। आखिरी गेंद शेष इस ओवर की 25 रन। कदमों का सवाल किया, बहुत अच्छी गेंद थी। आगे की तरफ गेंदबाजी करने की कोशिश, बल्लेबाज संदीप इस गेंद को समझ नहीं पाए। 2 ओवर का खेल समाप्त है। 2 ओवर की समाप्ति के बाद 25 रन बगैर किसी नुकसान के बैटिंग करने वाली टीम फ्रेंड्स 11 अच्छी साझेदारी। सूरज 17 रन बनाकर मैदान पर खड़े के बाद संदीप 4 गेंदों में 6 पर बल्लेबाजी कर रहे हैं। ओवर नंबर 2 का खेल समाप्त हुआ, 25 रन बगैर किसी नुकसान। पाच षटकांचा सामना आगे 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे। 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा झालेत 25 धावा। 8 बॉल मध्ये 17 वरती सूरजला तुम्ही पाहताय 3D स्पोर्ट्स या नावानं त्यांचा पण भव्य दिवस शॉप देखील पाहिलेला आहे। 3D स्पोर्ट्सचे स्वतः प्रोप्रायटर आहेत आणि चांगली बॅटिंग करतात। सूरज मोहितेचा विचार केला तर आज पनवेलचं मैदान आहे आणि त्याच्यामध्ये त्यानं आक्रमण रूप धारण केलेलं आहे। राज कासेकर मॅन फ्रॉम गोलकोट कमी वयामध्ये या खेळाडूचं नाव झळकत आहे चिपळूण तालुक्यामध्ये, तो आता गोलंदाजी मार्कवरती आलाय। अगदी सुरुवात त्यानं भोई समाजाच्या खेळामधनं केली, त्याच्यानंतर चिपळूण तालुक्याकरता त्यानं प्रेझेंट केलं। अनेक मैदान त्यानं गाजवलेले आहेत, मोठमोठ्या स्पर्धा त्याने खेळलेल्या आहेत। तो राज कासेकर पनवेलच्या ऐतिहासिक मैदानामध्ये स्ट्रायकिंगवरती एक चांगला संघर्ष आहे। सूरज चांगली बॅटिंग करतोय। सूरज मोहिते ऑन स्ट्राईक। पहिला बॉल टप्पा पडलाय, थोडासा खाली राहिला होता, ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर गेलाय, क्रीजचा वापर जास्त केला, पंचांनी वाईट बॉल इशारा दिलाय। क्रिकेटच्या पटलावरती दोन हात समांतर झालेत म्हणजे धाव आबंधन आली आहे। मिस्टर एक्स्ट्रा धावफलक वाढणारी टीमची टोटल आता धावफलकावरती 26 धावा बिनगड्यांच्या मोबदल्यामध्ये। क्रॉसबॅटने केलाय जबरदस्त फटका, उलटा फुलटा स्विचिटचा फटका आहे। काय फटका केलाय, जबरदस्त फटका, आपला फटका 440चा झटका, स्विचिटचा फटका मैदानामध्ये। एक दर्शनी स्ट्रोक मैदानामध्ये सूरज मोहितेच्या बॅटमधनं हा चौकार, जबरदस्त फटका, उलटा फुलटा फटका। ऍक्शन रिप्ले मध्ये सीसीटीव्ही लाईव्ह वरती तुम्हाला पाहायला मिळतोय। सूरज मोहिते नावाचं वातावरण मैदानामध्ये घोंघावतोय। एक जबरदस्त फटका, आपला फटका 440चा झटका। आडव्या बॅटचा वापर करायचा होता, बॉलनी बॅटचा संपर्क झाला नाहीये, टप्पा पडल्यानंतर थोडस खाली राहिलंय। दोन्ही बाजूला टाळ्या वाजतायत आता। पहिले सूरज मोहिते करता टाळ्या वाजले, त्याच्यानंतर राज कासेकर करता टाळ्या वाजतायत। ओव्हर द विकेट कट करण्याचा प्रयत्न आहे, लाईन चांगली आहे, टप्पा चांगला आहे, फॉलो केलाय। यावेळी मात्र राज कासेकरनं बॅट्समॅनला फॉलो केलेलं आहे। चांगली लोक, चांगली पुस्तकं एवढ्या लवकर समजत नाहीये आणि राज कासेकर चांगलं गोलंदाज, त्याच्या विरोधात खेळायचं तर त्याला रीड करण्याची गरज आहे। सूरजला आता त्याने रीड केलंय, चांगला चेंडू पिकअप शॉट केला, स्लॉट मधला बॉल होता, ऑन साइडला खेळण्यात मिड विकेट बॉर्डरच्या पलीकडे बॅट्समॅनने दाखवली आपली हुकमत। बॅट्समॅन आला रंगात, त्याने चेंडूला खेळलाय ढगात, अक्षरशः ढगात लाइटिंग आहे। काय जबरदस्त फटका सूरज मोहितेच्या बॅटमधनं आकाशाला गवसणी घालणारा हा खणखणी सनसणी दणदणी आलाय षटकार। काय बॅटिंग करतोय तो, ऐकत नाहीये, तो थांबत नाहीये, त्याची बॅट बोलते आणि त्याच्या बॅट मधनं धावा येत आहेत। मिस्टर अगदी त्याला सांगू शकतो पण 3D
आणि अगदी 360 हे नाव प्रत्येक खेळाडूला, परंतु मिस्टर 3D 12 बॉल मध्ये 27 वरती सूरज मोहिते. राज कासेकर मागणं धरलाय. अजूनपर्यंत 10 बॉल त्याने फेकले, 23 धाबा. या बॉल वरती फक्त ऑन साईडला दिशा द्यायची, ते बॉलनी बॅटचा संपर्क झाला नाहीये. चांगल्या पद्धतीने संपर्क करू शकले नव्हते. मागे क्षेत्ररक्षक होते. डॉट बॉल आलाय. राज कासेकर पण पाहिलं तर मागणं ठरलं या मॅच मध्ये. सुरत 13 बॉल मध्ये 27 धावांवरती बॅटिंग. नॉन स्ट्राईकला संदीप त्याने चांगली साथ निभवली आहे. 36 धावा. हा बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता, ओळखला. ऑन साईडला खेळला, पुलचा स्ट्रोक खेळले. पुल पॉवरफुल, सक्सेसफुल, डिलाइटफुल. चेंडू सीमारेषा पलीकडे, स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या पलीकडे आलाय षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. थोडासा मागे ठेवलेला बॉल होता, त्याच्यावरती तुटून पडले. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या पलीकडे बेधून धावून बॅटिंग केली आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 42 धावा. 14च्या सहासाने धावा गोळा करतायत. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 42 धावा धाव फलकावरती आहेत. सलामीची जोडी भागीदारी पाहायला मिळाली आहे, साझेदारी पाहायला मिळाली आहे. फ्रेंड्स 11 करता सूरज आपला हे त्यांची जी स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण भारतामध्ये आपण पाहिलं तर तापमान खूप जास्त आहे. तुमच्या स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. किंग्स 11 पनवेल आयोजित महामानव चषक 2026 येणारे सर्व खेळाडूंचं, क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आणि या स्पर्धेकरता आपण पाहिलं तर वैशाली मॅडम सावंत, पनवेल पंचायत समिती सदस्य यांचं देखील मोलाचं योगदान आहे. त्याचबरोबर मान्य प्राची अमित जाधव, रायगड जिल्हा परिषद सदस्य यांचं देखील एक मोठा मोलाचं योगदान आपल्याला लाभलं या स्पर्धेकरता. नावं झळकत आहेत या तुमच्या स्क्रीनवरती. दोघे महिला आहेत, परंतु या टेनिस बॉलची क्रिकेटची स्पर्धा, पनवेलची मानाची स्पर्धा आणि त्या स्पर्धेकरता त्यांचं फार मोठं योगदान या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालंय. चला प्लीज जास्त वेळ घेऊ नका, जास्त टीम मीटिंग घेऊ नका, चर्चा जास्त करू नका. क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपल्याला वेळ कमी आहे, वेळ निघून गेलाय. फ्रेंड्स 11 आज संघ टॉस हारल्यानंतर, नाणेफेकचा कॉल हारल्यानंतर प्रथम त्यांना बॅटिंग करावी लागते. 42 धावा त्यांना बनवलेत. अजूनपर्यंत सलामीवीर यांच्यामध्ये आपल्याला पार्टनरशिप पाहायला मिळाली. संदीप 4 बॉल मध्ये 6 वरती बॅटिंग करतोय. त्याला आता स्ट्राईक मिळाली आहे. आणि आता गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर वैयक्तिक पहिले आणि संघाकडे 34 षटक घेऊन प्रणाली 11 या संघाच्या माध्यमातून गोलंदाजी मार्कवरती राजू आला. राजू गोलंदाजी मार्कवरती. आता रत्नागिरी जिल्हा ओपन हे हाफ ठेवण्यात आलेले आहे. रत्नागिरी जिल्हा ओपन मध्ये अनेक रत्नागिरी जिल्ह्यातले धुरंधर या पनवेलमध्ये दाखल झालेत. गोलंदाजी मार्गवरती आपण पाहिलं तर 4थ्या षटकाची जबाबदारी प्रणाली 11 या संघाच्या माध्यमातून राजू आलाय. पहिला बॉल राजूचा. पहिला बॉल थोड्याशा दिमागात टाकलाय, बॅकफुटवर गेले, कट केलाय बॉलला. सट्टा सट फटाफट कटा कट पॉइंट बॉर्डरलाईनच्या पलीकडे चेंडू जिंकलाय. क्षेत्ररक्षक हारले. जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये संदीपच्या बॅटमधनं कबर बाउंड्री लाईन अगदी आपण पाहिलं तर कबर ड्राईव्ह पाहायला मिळालाय. जबरदस्त बॅटिंग करताय. कबर ड्राईव्ह, स्क्वेअर ड्राईव्ह, जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये बॅट्समॅन संदीपच्या बॅटमधनं चौकार. स्क्वेअर ऑफ द विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षक होते परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमारेषा पलीकडे गेला. एक चांगला फटका सजवलाय आणि ताकद जोखून दिली. या बॉल वरती बॅट्समॅन संदीपनं चौकार ठोकला. धावा वाढले टीमची. टोटल आता धाव फलकावरती 46 धावा. बिनगड्यांच्या मोबदल्यामध्ये धावा चांगल्या बनल्या. 50 धावांची भागीदारी पूर्ण होईल का? पार्टनरशिप पूर्ण करणं फार गरजेचे आहे. पुढचा बॉल राजू. शफल झाले होते. ऑन साईडला खेळायचं होतं. बॉलने बॅटचा संपर्क झाला नाही. जास्त शफल झाले. मन बनवलं होतं ऑन साईडला खेळायचं आहे. स्क्वेअर लेगने मिड विकेटला टार्गेट करायचं होतं. बॉलने बॅटचा संपर्कच झाला नाहीये. एस्टांच्या मागे कामगिरी चांगली झाली. यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगली कामगिरी करतात. डॉट बॉल. राजूचा पुढचा बॉल. पावल्यांचा वापर केलाय. स्टेप आउट झाले होते. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आहे. डान्सिंग डाऊन द विकेट येऊन घेण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला क्लिअर करायचा होता परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते. त्यांच्या हातामध्ये बॉल गेला. एक सिंगल मिळाली आणि एका सिंगलच्या सहाय्याने धावफलक आता पुढे सरकणार आहे. टीमची टोटल आता धावफलकावरती 47 धावा. 4थ्या षटकाचा खेळ चालू आहे. 47 धावा. बिनगड्यांच्या मोबदल्यामध्ये राजूने 3 बॉल मध्ये
5च धाबा दिल्यात पहिल्या बॉलवरती. त्याच्या विरोधात चौकार आला परंतु त्याने लगेच कमबॅक करून दाखवला या मोठ्या पटल्यावरती. 47 धाबा. पुढचा बॉल राजूचा स्ट्रायकर एंडवरती. सूरज हा बॉल थोडीशी दिशा बिरघडली आहे. अनुशासन पाहायला मिळालंय का? हो अगदी पंचांचा इशारा होता. वाईट बॉलचा आला म्हणजे अनुशासन पाहायला मिळालं नाहीये. लाईन थोडीशी बिरकडली आहे. दिशाहीन चेंडू हाताळला गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट बॉलला धाबा वाढले. टीमची टोटल होता धाव फलकावरती 48 धाबा. सलामीची जोडी मैदानामध्ये ज्याच्यामध्ये सूरज जो स्ट्रायकर एंडवरती आहे. 14 बॉल मध्ये 33 वरती खेळतोय. हा बॉल स्लॉट मधला बॉल आहे. ऑन साइडला खेळलाय. आता त्यानं म्हटलंय होय काय नाही काय हाय काय नाही काय. षटकार मारल्याशिवाय मला मजा येत नाहीये. 3D स्पोर्टचा ब्रँड एम्बेसिडर अगदी तो बरसलाय. तो ऐकत नाहीये. तो थांबत नाहीये. त्याची बॅट बोलते आणि त्याच्या बॅट मधनं धाबा येत आहेत. 15 बॉल मध्ये 39 धाबांवरती तो पोहोचलाय. सूरज मोहिते नावाचा ब्रँड मिस्टर 3D अगदी बरसायला सुरुवात केली आहे. बॅटिंग करतोय. 50च्या पलीकडे धाबा गेल्या. टाळ्या वाजल्या पाहिजे. भागीदारी पूर्ण झाली. 54 धाबांची भागीदारी साजेदारी पाहायला मिळाली आहे. नाबाद राहिले 15 बॉल मध्ये 39 वरती. पुढचा बॉल राजू. हा कोणातला बॉल होता. मोठा फटका खायचा आहे. टायमिंग करू शकले. डीप स्क्वेअर एकला क्षेत्ररक्षक ते फंबल झाले. चूक केली आहे. चुकीला माफी नाहीये. चेंडू सीमारेषा पलीकडे क्षेत्ररक्षकाने केली आहे चूक. एका हाताने रोखण्याचा प्रयत्न केला. ऍक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता. पुढे टाकलेला बॉल होता. थोडासा एका हाताने रोखण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक एका बाजूला गेले. चेंडू एका बाजूला गेला आणि हा आला महामानव चषकामध्ये आज चौकार. धावा वाढल्यात 58 वरती. 16 बॉल मध्ये 43 वरती. या षटकातला शेवटचा बॉल. 4थं षटक चालू आहे. दुसरं अर्धशतक येईल का? पहिलं अर्धशतक समीर सावंत तो देखील रत्नागिरी जिल्ह्यातला खेळाडू आहे. त्याच्या नावावरती हा बॉल. मोठा फटका खेळायचा. मागे खेळले. डिफाईन एकला क्षेत्ररक्षक नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. 1 बाउंड ओव्हर द रोप. लाईट चौकार. खणखणी सनसनी शिवांचा छाबा सूरज मोहितेच्या बॅट मधनं तुम्ही पाहू शकता की 4 धाबा अगदी लपेटलाय. बॉलला मागे खेळले. 16 बॉल मध्ये 47 धावांवरती सूरज मोहिते खेळतोय. टीमची टोटल आता धाव फलकावरती 62 धाबा. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 62. 62. 17 बॉल मध्ये 47 धावांवरती सूरज मोहिते काय बॅटिंग केली. टाळ्यांचा गजर त्याच्याकरता होतोय. आता हे आपण पाहू शकता. हे दृश्य तुम्हाला पाहायला मिळत आहेत. एक वेगवेगळे दृश्य दाखवण्याचं कार्य सीसीटी लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून केलं जातोय. त्यांचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने त्यांचं कार्य आहे. गोलंदाजी मार्कवरती आता प्रणाली 11 संघाच्या माध्यमातून अमोल आलाय. कुठेतरी मागणी गोलंदाजी राहिली. टॉस तुम्ही जिंकला होता. टॉस विजय झाल्यानंतर प्रणाली 11 संघानं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तो अगदी त्यांच्या विरोधात राहिलाय. प्रथम बॅटिंग करत असताना फ्रेंड्स 11 संघाने 4 षटकांमध्ये 62 धाबा. जबरदस्त घनगती प्रहार पाहायला मिळालेत. 17 बॉल मध्ये 47 वरती सूरज मोहिते नॉन स्ट्रायकिंगला. स्ट्रायकिंगला संदीप. 7 बॉल मध्ये 11 वरती. गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक पहिलं आणि संघाकडे 5वं आणि अंतिम षटक घेऊन अमोल. पंच थोडस थांबायचं प्लीज. कारण 20 मिनिटाचा जो कालावधी होता तो समाप्त झालेला आहे. एक क्षेत्ररक्षक तुम्हाला आतमध्ये घ्यावं लागेल. रूल्स अँड रेग्युलेशन आहेत. टायमर सेट करण्यात आला होता. आमच्या बरोबर गुणलेखक म्हणून एक चांगली कामगिरी पाहतायत स्वप्नील. त्याने टायमर लावला होता. अगदी वेळेचं बंधन आहे. या स्पर्धेमध्ये सर्व काही विकत आणलंय परंतु वेळेला विकत घेतलं जाऊ शकत नाहीये. वेळेला फार महत्व देणं हे गरजेचं आहे. एकदा वेळ निघून गेली ती परत येत नाहीये. म्हणून वेळेला बंधन ठेवण्यात आलंय. वेळेवरती तुम्हाला षटक संपवायचे आहेत. गोलंदाजी मार्गावरती अमोल तयार. पहिलाच बॉल आपण पाहिलं तर थोडस धीम्या गतीने टाकलेला बॉल थोडस खाली राहिला. एस्टनच्या मागे राज कासेकरनं चेंडूला गॅदर केलाय. डॉट बॉल आलाय. 5 बॉल अजूनही शिल्लक आहेत. संधी मिळेल का? सूरजला संधी मिळेल. या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक त्याच्या बॅटमध्ये येईल का? आखिरी 5 गेंदे गेंद अमोल तैयार. लगभग इस्तेमाल किया बल्ले को लेके. उसके बाद गेंद थोड़े से पीछे की तरफ चली गई. राज कासेकर विकेट कीपर के जब तक गेंद को फिट करे थ्रू करे तब तक एक सिंगल दिया गया. सिंगल के साथ स्कोर बोर्ड 5वें ओवर निर्णायक ओवर के अंदर 30 रन. भागीदारी बहुत अच्छी हुई. रन बनाने के मौके मिलते 1000
अर्धशतक बनता है कभी कभार। क्या सूरज मोहिते का वो अर्धशतक आएगा? अपने 3D स्पोर्ट्स वो ब्रांड को वो सलामी देंगे क्या स्पोर्ट्स पर? इस माध्यम एक माध्यम बहुत बड़ा है। स्ट्राइकर बल्लेबाज सूरज मोहिते 17 में 47 पर टप्पा खाने के बाद अबुल की गेंदें थोड़े से हरकत करते हुए ज्यादा बाहर की तरफ निकल गई। हमारे ऑफिशियल अंपायर पॉइंट पर इशारा करते हुए मिस्टर एक्स्ट्रा के साथ स्कोर कार्ड 64 पर पहुंच गया। बगैर किसी नुकसान के आखिरी 4 गेंदें बची हैं। क्या वो अर्धशतक आएगा? क्या वो 50 रन होंगे? अगर 50 हो गए तो वो दूसरा अर्धशतक, पहला अर्धशतक समीर साबन उनके नाम पर गेम। स्ट्राइकर पर बल्लेबाज सूरज है। आखिरी 4 गेंदों का खेल शेष। अबुल गेंदबाजी कर रहे हैं और बना स्ट्रोक खेलने की कोशिश। लाइन बहुत अच्छी थी, टप्पा बहुत अच्छा था। गेंदबाज का रिएक्शन बिल्कुल वो देखने जैसा है। वो हाव भाव, वो एक्शन, वो रिएक्शन इस प्रतियोगिता के अंदर किंग्स 11 पनवेल का जो टूर्नामेंट है महामानव चषक वो बहुत शानदार तरीके से चल रहा है। अबुल की अच्छी गेंद थी, उसके पर रन गया। स्कोर कार्ड 64 पर रुका। इस ओवर की अगली गेंद लोअर फुल टॉस गेंद ऑन साइड की तरफ खेलना चाहते थे। गेंद बनने का तारुक अच्छा नहीं बाबा मिड विकेट पर फील्डर के पहला रन तेजी के साथ लिया गया। दूसरे के भाग है, थ्रो अच्छा नहीं गया है। भाग वाला खेल चल रहा है। डकआउट से वो तालियों की आवाज आ रही है। बिल्कुल वो साझेदारी बनी है, साझेदारी तो बनी है, उसके साथ वो अर्धशतक बनाने की कोशिश, वो 50 बनाने की कोशिश सूरज मोहिते द्वारा। स्कोर कार्ड 66 पर पहुंच गया। आखिरी 2 गेंदें 19 गेंदों में 49 रनों पर 1 रन चाहिए। इस ओवर की अगली गेंद लोअर फुल टॉस गेंद ऑन साइड पर खेल दिया। पैरों की तरफ गेंद थी, इन्हें दिखती गई छोटी सी दरार, रन मिल जाते 6। जबरदस्त स्ट्रोक है, कड़क शॉट। सूरज जरा बल्ला ऊपर की तरफ जाना चाहिए। वो अर्धशतक इस टूर्नामेंट का दूसरा अर्धशतक उनके बल्ले से आया। कमाल की इनिंग पेश की। स्कोर कार्ड 72 पर पहुंच गया। 72 रन बगैर किसी नुकसान के लोअर फुल टॉस गेंद थी, वो देखिए 50 रन जिस तरीके से पूरे किए। पिछला पर डाउन चला गया। हिट पोजीशन बहुत अच्छी थी, बल्ले के बीचों बीच लगी, टाइमिंग बहुत अच्छा था और गजब के फॉर्म में है। 20 गेंदों के अंदर 55 रन बनाए हैं। दूसरा अर्धशतक किसके बल्ले से आया? वो सूरज के बल्ले से आया। सूरज मोहिते अपने ब्रांड को खुद इन्होंने सलामी दी 3D स्पोर्ट्स को। फुल टॉस गेंद गेंद का ऑन साइड की तरफ खेलना चाहते थे। गेंद और बल्ले का ताल्लुक अच्छा नहीं हुआ। पहला रन लिया गया, दूसरे की मांग है और थ्रो अच्छा नहीं गया। मैदान पर क्या हो रहा है? मैदान पर क्या हो रहा है? तीसरे के लिए वापस आए गए और हमारा ऑफिशियल अंपायर का इशारा देखने वाले गए। वो 3 रन आखिरी गेंद के ऊपर बिल्कुल वो खराब फील्डिंग का प्रदर्शन देखने के मिला। 3 रन पूरे के बाद नॉट आउट रहे दोनों बल्लेबाज। सूरज 21 गेंदों में 58 रन बनाकर नॉट आउट रहे हैं और उसी के साथ संदीप ने बहुत अच्छा साथ दिया कि दोनों के बल्लेबाजी अच्छी लगी है। तो मैं तालियों की गुण सुनना चाहता हूं, तालियां बजती रहनी चाहिए। 75 रन बनाए 5 ओवर के अंदर। सूरज मोहिते वेरी वेल डन, आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस रहा। अपने 3D स्पोर्ट्स को आपने सलामी दी है। महामानव चषक 2026 और उसके अंदर संदीप बहुत अच्छा खेले, साथ बहुत अच्छा दिया। संदीप आपका कंट्रीब्यूशन बहुत अच्छा रहा और सूरज मोहिते जिनके नाम पर वो दूसरा अर्धशतक, पहला अर्धशतक समीर साबन का है। सूरज बहुत अच्छी बल्लेबाजी करके लौटे, नॉट आउट रहे। खेळ असेल 5 ओव्हर मध्ये 76 धावांचं पाठलाग तुम्हाला करायचं। 2026 ची मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते। या स्पर्धेचे आयोजक, या स्पर्धेचे शिल्पकार आपण पाहिले तर किंग्स 11 पनवेल प्रेझेंट आयोजित महामानव चषक 2026 चा महासंग्राम भव्य टेनिस बॉलची प्रतियोगिता तुम्हाला पाहायला मिळते आणि आज रत्नागिरी जिल्हा ओपनला संधी दिली आहे। या स्पर्धेचे निर्माते आपण पाहिले, या स्पर्धेचे आयोजक, या स्पर्धेचे सर्वांनी आदरणीय चमकेश दिवेकर साहेब, सुशांतजी पवार आणि सुशांत कांबळे
त्यांचं देखील मनापासून आभार. थँक्यू सो मच. पनवेलच्या ऐतिहासिक मैदानामध्ये आपण एक मानाची अभिमानाची 1 लाख मुलाची आणि एक चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. किंग्स 11 पनवेल आयोजित महामानव चषक 2026 महासंग्राम मॅचकडे जाऊया. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार झाले. 76 धावांचा आबाद या मॅच मध्ये सेट करण्यात आलाय. गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक घेऊन 76 धावांचा आबाद 75 धावा झालेल्या 76 धावांचा आबाद या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रतीक आलाय. पॉवर प्लेचं षटक घेऊन टायमर सेट करण्यात आलेला आहे. पहिला बॉल ऑन साइड ला खेळण्यात डिफेंडिंग बाउंड्रीच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू सीमारेषा पलीकडे पहिल्या बॉल वरती अमोलच्या बॅटमधून खणखणीत सणसणीत धणधणीत डावाला सुरुवात केली. पहिल्या बॉल वरती चौकार ठोकला. चांगली सुरुवात पाहायला मिळाली. प्रणाली 11चा संघ 76 धावांचा पाठलाग करतो. पहिल्या बॉल वरती डिफाइंडिंगच्या दिशेनं खेळण्यात पॉवर प्लेचा भरपूर फायदा उचलला. पहिला बॉल थोडासा हाफ ट्रॅकर बॉल होता. त्याच्यावरती अमोलचा एक चांगला फटका पाहायला मिळाला. मागे खेळलेत धाबा 4 मिळालेत. गोलंदाज प्रतीकचं स्वागत झालंय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज प्रतीक तयार. हा बॉल देखील हाफ ट्रॅकर बॉल होता. ऑन साइडला खेळण्यात पुलचा स्ट्रोक खेळण्यात पुल केला. चेंडूला गुल केला बॉटलाईच्या बाहेर. स्क्वेअर किक बॉटलाईच्या बाहेर. कडक फटका आपला फटका 440चा झटका. आता गोलंदाजाला झटका दिलाय. बॅट्समॅन अमोल आलाय रंगात. त्याने चेंडू खेळलाय ढगात. काय फटका मारलाय. पहिल्या बॉल वरती चौकार. दुसऱ्या बॉल वरती षटकार. इरादे स्पष्ट केलेत अमोलनं. अगदी जरी 76 धावांचा पाठलाग करायचा परंतु सुरुवात घणागती झालेली आहे. ज्या पद्धतीने सुरुवात व्हायला पाहिजे ते सुरुवात अमोलने करून दिली आहे. फलकावरती धाबा 10 झालेले आहेत. बिनगडाच्या मोबदल्यामध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रतीक महागडा ठरलाय. पॉवर प्लेचं षटक तो हातात. बॉल मोठा फटका घ्यायचा. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. चेंडू खाली त्यानं पकडलाय. झेल अमोलचा संपला खेळ. पहिला धक्का पहिला ब्रेक थ्रू. पहिली विकेट आली आहे. मोठा फटका खायचा होता. फटका फसला. चेंडू वरच्या फ्लो वरती लागला बॅटच्या आणि त्याच्यानंतर शॉट फाईन निघलं. जे क्षेत्ररक्षक होते त्यानं कुठली चूक केली नाहीये. पहिला धक्का पहिला ब्रेक थ्रू. बॅटिंग करणारा संघ प्रणाली 11 या संघाला दिला गेला. 10 धावांवरती अमोल बाद झालाय. सचिनने एक चांगला झेल पकडलाय. बॅट्समॅन बाद झालेले आहेत. अमोल चांगली बॅटिंग करत होते. घणागती सुरुवात केली होती. डाबाला सुरुवात अगदी चांगल्या पद्धतीने केली होती. सलामीचे फलंदाज आपण पाहिले तर अमोल आणि ऋतिक आले होते. अमोल बाद झाले 10 धाबा काढून आणि त्याच्यानंतर आता त्याची जागा घेऊन मैदानामध्ये शुभम कासेकर जो 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झालाय. धावफलकावरती धाबा 10 झालेले आहेत. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करणारा संघ प्रणाली 11 76 धावांचा पाठलाग करतायत. चांगला मॅच पाहायला मिळणार आहे. याच्यामध्ये काही शंका नाहीये. दोन्ही संघ तेवढेच ताकदीचे आहेत. तेवढेच तुल्यबल आहेत. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर प्रतीक ज्याच्या 2 चेंडूवरती हल्ला चढवला गेला आणि त्याच्यानंतर 3ऱ्या बॉलवरती त्याने कमबॅक केलाय. चौथा बॉल बॅकफुट वगैरे चेंडूला कट केला. पुन्हा एकदा 30 क्षेत्ररक्षक आहेत. पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडू हाताला लागला. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न देखील राहिला परंतु झेल घेऊ शकले नाहीये. झेल सोडलाय की मॅच सोडलाय ते देखील पाहावं लागेल. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल होता. कट करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तेच होते आणि अगदी आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅनला डाग लागून चेंडूला पकडण्याचा प्रयत्न. झेल घेण्याचा प्रयत्न. झेल हातात निसटलाय. एवढ्या सोपा झेल नव्हता. अगदी वेगानं बॉल आला होता. त्याच्यावरती त्याच्या नजरा देखील ठेवले तर चेंडू हाताला लागला. पहिल्या अटेम्प्ट मध्ये झेल सोडला गेला. अगदी चेंडू वरती आला आणि त्याच्यानंतर दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये प्रयत्न केला. डाईव्ह लगवले परंतु चेंडू हातामध्ये आला नाहीये. शुभम कासेकरला जीवदान मिळालाय. 11 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
हा बॉल ओव्हर फुलटा चेंडू होता मिडॉफच्या डोक्याबंद इनफिल्डच्या डोक्याबंद चेंडूला खेळला वायदेश नॉकआउटच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत नाही थांबू शकणार चेंडू जिंकलाय क्षेत्ररक्षक हारले चेंडू सीमारेच्या पलीकडे आलाय महामानव चषकामधला ऋतिकच्या बॅटमधनं एक खणखणीत सनसनीत मिडॉफच्या डोक्यावरनं मस्तकवरती दस्तक देणारा इनफिल्डच्या वरनं हात चौकार संयमचा भान फोडणारा भव्य चौकार अगदी ऋतिकच्या बॅटमधनं डावाला सुरुवात चौकाराने केली आहे स्वतःच्या डावाची इनिंगची सुरुवात चौकारनं धावा 15 वरती आहेत एकेडी बाद झालाय गोलंदाजी मार्क वरती प्रतीक 5 बॉल मध्ये 15 धावा एक फलंदाज त्याने बाद केलाय शॉट मधला बॉल आहे पिकअप शॉट खेळलेत ऑन साइडला मिड विकेटला क्षेत्ररक्षक आता त्याने चूक केली आहे झेल सोडलाय एक झेल शुभम कासेकरचा सोडला गेलाय एक झेल ऋतिकचा सोडला गेलाय आणि पकडो कॅच जीतो मॅच कॅचेस विन द मॅचेस कॅच सोडलाय की मॅच सोडलाय रत्नागिरी जिल्हा ओपन तुम्ही खेळता अगदी पुन्हा रत्नागिरी जिल्ह्याची नजरा तुमच्या वरती आहेत आणि आज सगळे रत्नागिरीकर कामानिमित्तानं मुंबईमध्ये देखील आहेत परंतु आज सुट्टीचा दिवस आहे इथपर्यंत आलेत रत्नागिरीकरांची नजर 16 धावा झाल्यात एक गडी बाद झालाय पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय दुसऱ्या षटकाची जबाबदारी आपण पाहूया 16 धावा झाल्या 76 धावांचा पाठलाग म्हणजे 24 बॉल मध्ये अजूनही सी स्पोर्टचे प्रोप्रायटर मालक याची बॅट बोलले दुसरं अर्धशतक त्याच्या नावावरती राहिला सूरज मोहिते शुभम कासेकर मॅन फ्रॉम गोलकोट नॉन स्ट्राईक इन ऋतिक देखील एक चांगला खेळाडू आहे टेप कोतवली या गावातनं तो बिलॉंग करतोय परंतु आज पनवेलच्या ऐतिहासिक मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवरती अनिकेत पहिला बॉल ऑन साइडला खेळतात अनिकेतचा परंतु बॉलने बॅटचा संपर्क झाला नाहीये बॅटची कट घेतली होती आतली कट घेतली होती चायना कट रुबी कट लेमन कट या कटला नाव देण्यात आलंय परंतु धाव मिळाली नाही डॉट बॉल 16 वरती 1 इथून 23 बॉलचा खेळ शिल्लक आहे 7 डावांची गरज हा बॉल ह्या बॉल वरती देखील आडव्या बॅटचा वापर केला होता बॉलने बॅटचा संपर्क झाला नॉन स्ट्राईक ग्रेडला फेक केली होती पहिली धाव पूर्ण केली गेली दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आता झालाय ऋतिक वारंवार प्रयत्न करतात मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतायत बॉलने बॅटचा संपर्क तेवढा चांगला होत नाहीये ऋतिक थोडंसं स्ट्रगल करतायत 18 धावा इकड्यांच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करणारा संघ आपण पाहिलं तर प्रणाली 11चा संघ 76 धावांचा पाठलाग या मॅच मध्ये सेट करण्यात आलाय फ्रेंड्स 11 या संघाच्या माध्यमातून पंचम धावा इकड्यांच्या मोबदल्यामध्ये काही वेळाकरता खेळ थांबलाय आता मैदानामध्ये या मॅच मध्ये 76 धावा बनवायचे आहेत येणाऱ्या बॉलचा खेळ आपण पाहिलं तर 22 बॉलचा खेळ शिल्लक आहे 22 बॉल मध्ये 58 धावा अजूनही बनवायचे आहेत त्या 58 धावा बनवल्या जातील का स्ट्रायकर रेट वरती ऋतिक नॉन स्ट्रायकरला शुभम कासेकर ऋतिक 4 बॉल मध्ये 7 वरती खेळतोय शुभम कासेकर 1 बॉल नंतर 1 वरती बॅटिंग करतोय स्ट्रायकर रेट वरती ऋतिक गोलंदाजी मार्क वरती अनिकेत दुसरं षटक हाताळतोय फ्रेंड्स 11 या संघाच्या माध्यमातून हे 2026 मधलं 4थं पर्व आणि याचं गर्व कोणाला आहे तर किंग्स 11 पनवेल या आयोजकांना संपूर्ण आयोजन खूप चांगलं पाहायला मिळालंय आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आपण पाहिलं तर चमकेशजी दिवेकर साहेब यांचं कौतुक करणार आहे हा बॉल पुढे टाकलेला बॉल होता पुढे टाकलेला बॉल वरती मोठा फटका खेळायचा होता अलॉंग द कार्पेटचा फटका आलाय मिड विकेटला क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल झालेत त्याचा फायदा तर दोन्ही बॅटरने घेतलाय ज्या ठिकाणी एक सिंगल होती त्या ठिकाणी 2 धावा घेतले गेले 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल धाव फलकावरती 20 धावा 20 धावा इकड्यांच्या मोबदल्यामध्ये अमोल बाद झाला 10 धावाकडून तो डकआउट मध्ये तो निराश आहे शुभम कासेकर 3ऱ्या क्रमांकावरती आलाय त्याला जास्त संधी मिळाली नाहीये इनिंग मधला एकच बॉल त्याने खेळलाय आणि गोलंदाजी मार्क वरती अनिकेत त्याचं कौतुक करणार 3 बॉल मध्ये त्याने 4च धावा दिलेत हा बॉल देखील पुढे टाकलेला बॉल होता हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळायचा आहे बॉल मिडल ऑफ द बॅट करू शकत नाहीये मी अगोदर सांगितलं बॉलने बॅटचा संपर्क चांगला झाला तर अगदी चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल परंतु तसं होत नाहीये मिडल ऑफ द बॅट करू शकत नाहीये ऋतिक स्ट्रगल करतायत एका धावानं अनिकेतला माहित आहे फरक पडणार नाहीये जास्त जोखम घेण्याची गरज नाहीये
दुसऱ्या ओव्हरमध्ये 21 धावा, 5 ओव्हरमध्ये 76 धावांचा पाठलाग आहे. दुपारच्या कळकळत्या उन्हामध्ये हा मॅच चालू आहे. 2026 ची मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा. हा बॉल ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर टाकला होता, त्याला फॉलो करण्याचा प्रयत्न आहे, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु जास्त बाहेर गेलाय. वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. दोन हात समांतर झालेत, धाव अमांतर आली आहे. पंच सुशांत पवार क्रॉस बॅट न खेळला, उलटा फुलटा एकच मारला, खेचून मारला, तो देखील सॉलिड मारलाय. काय फटका केला, ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला आवडणार आहे. आणि अगदी आता मी सांगणार आहे, रील्स बनेगी तो सब में बटेगी. काय फटका केलाय, खडक बेताश होऊन बॅटिंग करतोय, बिनधास होऊन बॅटिंग करतोय आणि उलटा फुलटा सीमारेषेच्या पलीकडे, बाउंड्रीच्या पलीकडे शुभम कासेकर नावाचा ब्रँड आता घोंगायला सुरुवात झाली आहे. टाळ्या वाजल्या, शिट्ट्या वाजलेत आणि अगदी हा बॅटर असा आहे की जो चालू झाला की नंतर तो थांबत नाही, त्याची बॅट बोलायला लागली आहे. 28 धावा एकेड्यांच्या मोबदल्यामध्ये. त्याच्या चेहऱ्यावरती तो रहस्य, तो चेहऱ्यावरती आनंद, फटका खेळल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरची ती स्माइल पाहायला मिळाली. सक्सेसफुल झालाय, रिव्हर्सचा फटका खेळलाय, लागला तर आबाद नाही तर बरबाद, परंतु टाळ्यांचा गजर झाला. पुढचा बॉल, हा बॉल थोडासा धीम्या गतीने टाकलेला बॉल हलक्या हाताने खेळलाय, डीप एक्स्ट्रा कव्हरची दिशा निवडली. क्षेत्ररक्षक वेगाने आले, दोन क्षेत्ररक्षकाला हुलकावणी दिली आहे, चेंडू जिंकलाय, क्षेत्ररक्षक हारलेत. शिवांचा छावा शुभम कासेकरच्या बॅट मधनं आलेत. अगदी पहिले षटकार, त्याच्यानंतर चौकार, 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 32 धावा धाव फलकावरती आहेत. आणि आता 18 बॉल मध्ये समीकरण आपण पाहणार आहोत. 18 बॉल 44 धावा. हे ग्राफिक्स, हे सीसीडी लाईव्ह देखील आपल्या कोकणातला चॅनल आहे. 32 धावा झालेत 18 बॉल मध्ये. तुम्हाला 44 धावांची गरज असूनही आहे. या ठिकाणी असं वाटलं होतं की मॅच थोडासा शांत झालाय, परंतु शुभम कासेकर मैदानामध्ये आला आणि त्यांना मॅचला ऑन केला. 18 बॉल मध्ये 44. फ्रेंड्स 11 आपल्याला विनंती, आपण चर्चा करू नका. जेवढी जास्त चर्चा कराल तेवढं जास्त खर्च होणार आहे. तेवढी जास्त चर्चा तेवढं जास्त खर्च, असंच म्हटलं जातं. चर्चा आणि खर्च, चर्चा कराल तर खर्च देखील होणार आहे. येणारे 18 बॉल मध्ये 44 धावा. अगदी अनेक प्रेक्षक जेवल्यानंतर आनंद घेण्याकरता आले होते आणि त्यांना तो आनंद पाहायला मिळणार आहे मॅच मध्ये. का रत्नागिरी जिल्हा ओपन हाफ घेतलाय या पनवेलच्या ठिकाणी, तुम्हाला स्पष्ट उदाहरण दिलं जाणार आहे. रत्नागिरीचं टॅलेंट कुठे कमी नाही आहे. आज पनवेल तालुक्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये आज रत्नागिरीच्या खेळाडूंना एक मोठं प्लॅटफॉर्म कोणी उभा करून दिलंय. त्याच्यामध्ये प्रमुख आयोजक चमकेशजी दिवेकर साहेब, सुशांतजी पवार आणि सुशांत कांबळे यांचा कौतुक करणार आहे. आज तुम्ही निवड केली तर रत्नागिरी जिल्ह्याची केली, रत्नागिरी जिल्ह्याला संधी दिली आहे, रत्नागिरी जिल्ह्यानं दाखवून दिलंय त्यांच्याकडे टॅलेंट कुठे कमी नाहीये. आता गोलंदाजी मार्गवरती वैयक्तिक पहिला, संघाकडे 3रं षटक घेऊन मिस्टर 3D स्पोर्ट्सचे ब्रँड आहेत, स्वतः ब्रँड अँबॅसेडर, स्वतः मालक. आता गोलंदाजी मार्गवरती सूरज मोहिते, गोलंदाजी मार्गवरती पहिला बॉल, समोर खेळले, डाऊन द ग्राउंडचा फटका सजवायचा आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत आणि आता ऋतिकनं म्हटलंय, होय काय नाही काय, हाय काय नाही काय, मला फरक पडत नाही, षटकार मारल्याशिवाय मला मजा येत नाहीये. मॅच ऑन केली की काय फटका खेळले, समोर खेळले, डाऊन द ग्राउंडचा फटका, लॉंग ऑनला क्लिअर केल्या, बाउंड्रीच्या पलीकडे. समीकरण बदललंय, धाव फलकावरती धावा 38 धावा. सुरतचं स्वागत झालंय. दुसरा बॉल, हे कुठेतरी दबाव के काय, प्रेशर के काय, परेशानी वाढल्या आहेत या मॅच मध्ये. व्हाईट बॉलचा इशारा आलाय, हे प्रेशर आहे. व्हाईट बॉल अगदी षटकार घेतला, त्याच्यानंतर जास्त बाहेर गेलाय. दडपण पाहायला मिळालं. 39 धावा एकेड्यांच्या मोबदल्यामध्ये.
पुढचा बॉल पुढे टाकलेला बॉल होता, आतमध्ये येणारा बॉल होता, थोडासा फिरवलाय, बोटाची जादू पाहायला मिळाली, रोल केलाय बॉलला आणि अगदी पहिल्या बॉलवरती पुढे टाकलेला बॉल होता, त्याच्यावरती षटकार आला, त्याच्यानंतर थोडीशी बोटांची जादू. सूरज मोहिते 2 बॉलमध्ये 7 धावा त्याने खर्च केले, धाव फलकावरती धावा 39 धावा. पुढचा बॉल फुल टॉस बॉल होता, बॅकफूट वर गेलेत, फटका फसलाय, चेंडू हव्यामध्ये, क्षेत्ररक्षक आलेत, झेल सोडलं गेलंय. ऋतिक सारख्या खेळाडूचा आता झेल सोडलं गेलंय, त्याचं रूपांतर 2 धाबांमध्ये मिड विकेटचे क्षेत्ररक्षक आले होते आणि त्याने चूक केली आहे. 2 धाबांना धावफलक पुढे सरकेल, टीमची टोटल आता धावफलकावरती 41 धावा. अनेक प्रेक्षक शांततेने बघत होते, आता त्यांच्यामध्ये उत्साह वाढलाय. पुढचा बॉल, हा बॉल देखील ऑन साइडला खेळायचा होता, बॉलने बॅटचा संपर्क तेवढा चांगला होत नाही, बॅटची कट घेतली, चेंडू शॉर्ट स्क्वेअर देखील गेलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते, त्याने चेंडूला पकडलाय, थोडीशी खराब फेक पाहायला मिळाली, त्याचा फायदा उचलला नाहीये दोन्ही बॅटरना. अक्षय मेंढेकडनं 100 रुपये, शिवम कासेकर. अक्षय मेंढे, श्रेयसजी भालेकर साहेब आणि अक्षय मेंढे यांच्या माध्यमातून तो रिव्हर्स षटकार शुभम कासेकरने घेतला, त्याच्याकरता 100 रुपयाचा पारितोषिक आणि अजून एक षटकार मारला तर 100 रुपयाचा पारितोषिक पुन्हा एकदा ऑन आलाय. शुभम कासेकर 10 बॉल मध्ये आपण पाहिलं तर 19 वरती ऋतिक खेळतो, शुभम कासेकर 3 बॉल मध्ये 11, त्याचा स्ट्राईक रेट चांगला आहे, 42 धावा झाले, 14 बॉल इथून शिल्लक आहेत. पुढचा बॉल ओव्हर द विकेट, हा बॉल थोडासा लेग स्टंपच्या बाहेर निघून गेलाय, पंचांच्या हात आपण पाहूया, पंचांचा इशारा आपण पाहणार आहोत. उशिरा डिसिजन दिला गेला पंचांच्या माध्यमातून, व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट बॉलचा इशारा, लेग स्टंपच्या जास्त बाहेर गेला बॉल, पंचाने व्हाईट बॉलचा इशारा केलाय, धावा वाढले 43 धावा. पुढचा बॉल, हा बॉल देखील पाय टाकलेला बॉल होता, डिफेन्स स्ट्रोक केलाय, बावल्यांचा वापर केला होता, मनगडाचा वापर केलाय, बॉटमचा वापर केलाय, फक्त आणि फक्त चेंडूला ढकलून दिलाय. शुभम कासेकरला माहित आहे पुश करो खुश रहो आणि अगदी डिफेन्स स्ट्रोक पाहायला मिळाला, सिंगल घेतले आणि सिंगलच्या साहाय्याने धाव फलकावरती धावा झालेत 44 धावा. आता विजय करता आपण पाहिलं तर या मॅच मध्ये 76 धावा, म्हणजे अजूनही 32 धावा शिल्लक आहेत, 13 बॉलचा की शिल्लक आहे. ऋतिक 10 बॉल मध्ये 19 वरती, हा बॉल पुढे टाकलेला बॉल होता, समोर केलेत, लॉंग ऑफ बॉर्डरलाईनच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहेत, त्यानं पकडलाय झेल, बॅट्समॅन ऋतिकचा संपलाय खेळ, दर्जेदार झेल सीमारेषेवरती पकडला गेलाय. बॅट्समॅन ऋतिक बॅक टू पवेलियन, प्रणाली 11 संघाला दुसरा धक्का, दुसरा ब्रेक थ्रू, ऋतिक 19 धावा काढून बाद झालेला आहे. अक्षय संपवलं झाले, किती मिनिटं झाले? 12 बॉल मध्ये 32 धावांची गरज आहे. जास्त झाले का भाई? पंचने लक्षात घ्या, पंच सुशांत पवार क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने या ठिकाणी चूक केलेली आहे. सुशांत पवार पंच आपण लक्षात घ्या, 3 षटक हाताने करता 16 मिनिटाचा कालावधी घेतण्यात आलेला आहे, बरोबर. पण क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला आता पेनलाइज देखील करणार आहोत. या स्पर्धेचा नियम आहे 15 मिनिटांमध्ये तुम्हाला अगदी ते 3 षटक हातलायचे होते, 3 षटक आपल्याला कंप्लीट करायचे होते, जास्त वेळ घेण्यात आलेला आहे, त्याकरता आता तुम्हाला पेनलाइज करण्यात आलेला आहे. वेलकम बॅक, सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत है, सभी दर्शकों वर्ग खिलाड़ी का स्वागत है. आप देख रहे हैं किंग्स 11 पनवेल प्रेजेंट महामानव चषक 2026 के अद्भुत कार्य आपके सामने. जीतने के लिए 12 गेंदों का खेल बचा हुआ है, 32 रनों की जरूरत है. वो आंकड़े देखिए क्या बता रहे हैं हमारे साथ कमेंट बॉक्स के अंदर. बिल्कुल रोहन तांबे भी है. रोहन जी मजा आएगा, आज के दिन फाइनल का दिन है, दर्शक धीरे धीरे बढ़ते जा रहे हैं. क्रॉस में निकल सवाल बात, गेंद पीछे की तरफ जाते हुए गेंद पार्टनर के बाहर जाएगी, नसीब का सहारा, भाग्य का सहारा, गेंद पार्टनर के बाहर 4 रन. नसीब भी भाग्यवान लोगों का साथ देता कि बल्ले को लगे, उसके बाद क्रॉस बॉडी का इस्तेमाल किया गया, गेंद पीछे की तरफ चले गए, फील्डर थे वो बन के दर्शक, दर्शक बन के दीवाने, ताली बजाने का मौका शुभम कासेकर के बल्ले से बहुत चौंकाता बा. स्कोर का कब्जा कर रहे चौके के साथ 48 पर पहुंच गया.
जीतने के लिए 28 रनों की जरूरत है। यहाँ से 11 गेंदों का खेल बचा है। फील्डिंग एक खिलाड़ी शॉर्ट टर्न में, एक खिलाड़ी शॉर्ट फाइंडिंग के अंदर गए, स्क्वेयर लेग का खिलाड़ी अंदर गए और सेट में फैली हुई फील्ड। गेंदबाज इस वर्तमान लेग स्टंप के बाहर चले गए। हमारे ऑफिशियल अंपायर व्हाइट बॉल का इशारा कर रहे हैं। प्रतीक अपनी तरफ से दूसरा टीम की तरफ से चौथा ओवर कर रहे हैं। महत्वपूर्ण ओवर गए। Scored 49, loss of 2, progressing fourth over now. Magnificent batting, Shubham Kasirkar and Akshay. बैकफुट पर चले गए थे, ज्यादा पीछे जाकर खेलने की कोशिश कर रहे हैं। जितने ज्यादा पीछे जाओगे दुनिया उतना तुम आगे, जितना पीछे जाओगे उतना दुनिया कदम खींचने वाली है। आगे आओगे दुनिया सलाम करेगी, दुनिया नमस्कार करेगी। शुभम कासेकर बैकफुट पर जाकर खेलने की कोशिश कर रहे हैं और साइड की तरफ खेलना चाहते। देखिए अंदर बनने का ताल्लुक बिल्कुल हुआ क्या वो भी देखने बने अंपायर के पास अपील कर रहे हैं। अब जाकर अंपायर के ऊपर दबाव बनाने की कोशिश। शुभम कासेकर स्ट्राइक रेट पर के, नॉन स्ट्राइक रेट पर अक्षय है। और प्रारंभिक बल्लेबाज देखिए अमोल आउट हो गए। उसके बाद ऋतिक जो अच्छी बल्लेबाजी कर रहे थे वो आउट होकर डकआउट की तरफ चले गए और बिल्कुल मैदान के अंदर तीसरे विकेट के लिए शुभम कासेकर और अक्षय ये खिलाड़ी खड़े गए। आने वाली 9 गेंदें बची है, 27 रनों की जरूरत। बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, आगे की तरफ गेंद को डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री की तरफ खेलते हैं। खेलना पसंद किया, इस बार सिंगल लिया गया। सिंगल के साथ स्कोर कार्ड अब जाकर 50 पर पहुंच गया। 50 रन 2 विकेट के नुकसान पर 8 गेंदों का खेल बचा भाई। 26 रनों की जरूरत है। कर्म भूमि की दुनिया में सभी को करना पड़ता है। भगवान सिर्फ लकीरें देता है, लकीरों में रंग हमें बनना पड़ता है। इस मैच में हीरो बनने वाला मौका दोनों तरफ है। क्या अक्षय ये आने वाली 2 गेंदों की कहानी लिखेंगे? प्रतीक अच्छी गेंदबाजी करें और सेट की तरफ गेंद को खेल दिया। गेंद स्क्वेयर की तरफ चली गई गेंद। अच्छी फील्डिंग, बहुत अच्छी फील्डिंग। पहला रन तेजी के साथ लिया गया, दूसरे के लिए वापस आए। दोनों बल्लेबाज आंखों में इशारा किया और दोनों बल्लेबाजों के बीच में अब जाकर सूझबूझ भरी क्रिकेट का खेल मैदान के अंदर चल रहा है। दोनों के साथ स्कोर कार्ड 52 रन 2 विकेट के नुकसान पर बैटिंग करने वाली टीम प्रणाली 11 76 का पीछा करे। 52 रन 2 विकेट के नुकसान पर आने वाली 7 गेंदें, 24 रनों की जरूरत है। एक बड़ी शॉट की जरूरत है। गेंदबाज प्रति के ना वो थोड़ा सा कम बैक करने की कोशिश करेंगे ओवर द विकेट। वो अच्छी गेंद थी, बहुत अच्छी गेंद थी। जड़ पे गेंदबाजी कर रहे हैं, खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे। पहला रन तेजी के साथ दिया गया, दूसरे के लिए वापस आ गया। विकेट के बीच में अच्छी दौड़ लगा। पहला रन बिल्कुल 2 रन मुकम्मल किया, तीसरे की मांग और अब जाकर शुभम कासेकर बैक टू बैटिंग जाने बनेंगे। प्रणाली 11 का वो विकेट, शुभम कासेकर का विकेट, वो सेक्रीफाइस विकेट। 2 रन मुकम्मल किए गए, तीसरे की मांग। शुभम स्वागत आहे 54 मोबदल्यामध्ये, कारण याच्यानंतरचा मॅच विनर्स वर्सेस विनर म्हणजे गार्गे स्पोर्ट्स पनवेल आपण तयार राहायचं आणि त्याच्या विरोधात या मॅचचा विजेता संघ याच्या विरोधात लगेच 6 बॉलचा खेळ संपला की टॉस घेतला जाणार आहे। गार्गे स्पोर्ट्स पनवेल कॅप्टन चला प्लीज टॉस करण्याकरता। स्ट्रायकर रेटवरती नवीन फलंदाज शुभम कासेकरची जागा घेऊन प्रतीक आलाय। नॉन स्ट्रायकर अक्षय, गोलंदाजी मार्क वरती गोलंदाजचं नाव सांगा प्लीज, बॉलर्स नेम, बॉलर्स नेम प्लीज। गोलंदाजी मार्क वरती प्रणय, गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत आलं तर बरं होईल। विशाल, विशाल गोलंदाजी मार्क वरती पहिल्या संघाकडे 5वें षटक घेऊन विशाल दाखल झालाय। 54 धावा झाल्यात। पहिला चेंडू खोलत टाकलेला बॉल होता, मोठा फटका खायचा। बॉलच्या बॅटच्या वरच्या फ्लो वरती बॉल लागल्यानंतर चेंडू मागे गेला। डीप थर्ड बॉल क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत आणि खराब क्षेत्ररक्षक पाहायला मिळालाय, कतर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालाय आणि त्याच्यावरती पंचांचा इशारा पण पाहिला तर नो बॉलचा इशारा देखील आलाय।
नो बॉलचा इशारा आलाय म्हणजे 5 धाबांचा बोनस. 6 चेंडू 17 धाबा. 6 चेंडू मध्ये 17 धाबांची गरज आहे. नो बॉलचा इशारा आला, याच्यावरती चौकार आला. 22 ची गरज होती. 5 धाबा टीमच्या टोटल मध्ये ऍड झालेत. येणारा बॉल फ्रीडचा असेल. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉल मध्ये 17 धाबांची गरज. स्ट्राईक रेटवरती बॅट्समॅन प्रतीक. फ्रीडचा बॉल बॅकफुटवर गेलेत. ऑन साईडला खेळलाय, फोर्स केलाय बॉलला आणि झेल पकडलाय, परंतु फ्रीडचा बॉल होता त्याच्यावरती आता गोलंदाज थोडस विसरले होते. त्याच्यानंतर टार्गेट करण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅट्समॅन आपण पाहिलं तर पाहूया आपल्या पॉपिंग क्रेज मध्ये मला वाटतं दोन्ही बॅट्समॅन पोहोचले. 2 धाबा या ठिकाणी मिळाले. 2 धाबाने धावफलक पुढे सरकणार. टीमची टोटल आता धावफलकावरती 61 धावा. या मॅच मध्ये 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 बॉल मध्ये आता विजय करता 15 धाबांची गरज. आणि महत्वाचा मॅच मैदानामध्ये एका बाजूला प्रणाली 11, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर फ्रेंड्स 11 यांच्या दरम्यानचा मॅच तुम्हाला पाहायला मिळतोय. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5 बॉल मध्ये आता 15 धाबांची गरज आहे. एका बॉल मध्ये 7 धाबा कोणी खर्च केले तर गोलंदाज विशाल मागणं झालाय. पहिला बॉल नो आला, त्याच्यावरती चौकार. त्याच्यानंतर फ्रीडच्या बॉलवरती 2 धाबा घेतले गेलेत. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 बॉल मध्ये 15. पुढचा बॉल, हा बॉल देखील ऑफटमच्या बाहेरचा बॉल होता, पुढे टाकलेला बॉल होता. डीप बॅकवर्ड पॉईंटची दिशा निवडली. पहिले धाव घेतले गेले. दुसऱ्या धाबाचा प्रयत्न आहे आणि आता 2 धाबा. दोन धाबा घेतले गेले. 2 धाबाने धावफलक पुढे सरकणार आहे. टीमची टोटल आता धावफलकावरती 63 धाबा. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये विजय करता आता या मॅच मध्ये 4 बॉल मध्ये 13 धाबांची गरज. बॅकफुट वगैरे कट केलाय बॉलला. बॅटची कट घेतली. चेंडू मागे गेलाय. यष्टीरक्षक बघत राहिले. संधी नव्हती. मागे क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या देखील आवाक्याच्या बाहेर. चेंडू सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील 4. बॅट्समॅन प्रतीकच्या बॅटमधनं शिवांचा छाबा आणि आले 4 धावा. विजय करता 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉल मध्ये या मॅच मध्ये आपण पाहिलं तर आता 9 धाबांची गरज आहे. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉल मध्ये 9 धाबा. महामानव चषक आहे. पनवेलचा किंग्स 11 पनवेलची स्पर्धा आहे आणि त्याच्यामध्ये हा सामना रंगलाय. 2026 ची मानाची स्पर्धा आहे, अभिमानाची स्पर्धा आहे. किंग्स 11 पनवेल आयोजित मानाचा चषक तुम्हाला पाहायला मिळतोय. 3 चेंडू 3 बॉल मध्ये 9 धाबा. 3 बॉल मध्ये 13 धाबा तुम्ही बनवले. 3 बॉल मध्ये 9 धाबांची गरज आहे. विशाल तयार. हा बॉल फुले टाकला होता. ऑन साईडला घ्यायचा होता. बॉल बॅटचा संपर्क झाला नाही आणि काय घडलंय मैदानामध्ये आपण पाहिलं तर पंचांचा इशारा आपण पाहिलं तर डॉट बॉल. हा बॉल काउंट असेल 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 बॉल मध्ये 9 धाबांची गरज आहे. अगदी स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न देखील केला होता नॉन स्ट्राईकचा बॅट्समॅन प्रतीकनं, परंतु पंचांनी नाकारलाय. डॉट बॉल दिलाय. स्ट्राईक प्रतीककडे असेल. नॉन स्ट्राईकवरती अक्षय नॉन स्ट्राईकलाच राहिलाय. प्रतीक 5 बॉल मध्ये 12 वरती. पुढे टाकलेला बॉल होता. बॅकफुटवर गेले तो मोठा फटका घ्यायचा आहे. बॉलनी बॅटचा संपर्क झाला नाही आहे. हुलकावणी देत असताना बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने गेलाय. पहिल्या 3 बॉल मध्ये 13 धावा ज्यांना खर्च केलेत त्यांना पुढचे 2 बॉल चांगले टाकले, डॉट टाकलेत. शेवटचा बॉल जवळपास विजेचा सुगंध फ्रेंड्स 11 या संघाच्या बाजूने वळताना पाहायला मिळतोय. शेवटच्या बॉल वरती 9 धाबांची गरज असताना बॅकफुटवर गेलेत. ऑन साईडला फोर्स केलाय. मिड ऑन वरती चेंडू गेलाय. धाव घेण्याचा प्रयत्न केला नाहीये आणि अशा पद्धतीनं मोठ्या फरकानं मोठ्या मार्जिननं 8 धाबानं हा मॅच आपल्या खिशामध्ये घातलाय. या मॅच मध्ये विजय निश्चित केला. फ्रेंड्स 11 हा संघ या मॅच मध्ये विजय झाला. विजय संघाचे हार्दिक 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 अभिनंदन.